लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस आहे। महाराष्ट्रासह 13 राज्यातील 97 जागांवर 18 एप्रिलला मतदान पार पडणार आहे। राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 10 जागांसाठी मतदान होते आणि प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांच्या रॅलींवर भर राहणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोलापुरातल्या सभेत भाजपवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला। यावेळी त्यांनी अमरावतीतील हरिसाल गाव डिजिटल झाल्याच्या भाजपच्या दाव्याची पोलखोल केली। या गावातील कथित लाभार्थी तरुणाला सर्वांसमोर आणलं आणि भाजपची डिजिटल गाव ही जाहिरात ही खोटी असून या जाहिरातीचं चित्रीकरण हरिसाल गावात झालंच नसल्याचा दावाही त्यांनी केलाय। शिवाय अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय झालं असा सवालही त्यांनी उपस्थित केला। जो मुलगा आहे ना, जो हरिसाल गाव सोडून तिथून निघाला, मी आज तुमच्या समोर त्याला मुद्दामून बोलवलाय। त्याचा तिथे काहीही झालं नाही म्हणून हा तिथे कामासाठी म्हणून तिथं बाहेर पडला आणि पुण्या मुंबईमध्ये कुठेतरी मला काम मिळेल का या शोधामध्ये आला। तिथे आपल्या काही लोकांना हा भेटला, त्याच्यात हा माझ्या संपर्कामध्ये आला। भारतीय जनता पक्षाचे तिथले जे कोणी लोक आहेत, नेते तिथले आहेत, ते ह्याला शोधतायत, त्याला फोन करतायत की झालं चुकलं, आमच्याकडनं विसरून जा, परत ये आमच्याकडे, आम्ही तुला सगळ्या गोष्टी देतो। सोलापूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी रात्री शरद पवारांची भेट घेतली। सोलापूरच्या हॉटेल बालाजी सरोवरमध्ये राज ठाकरे आणि शरद पवार मुक्कामी होते। याआधी गेल्या महिन्यात मुंबईतल्या पवारांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची बंद दाराआड चर्चा झाली होती। आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून हे वागणं बरं नाही असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे। माझ्या घराची तुम्ही कशाला चिंता करता, माझ्या घरात मोठं खटलं आहे, तुमच्या घरात काहीच नाही, त्यामुळे तुम्ही माझ्या घरात वाकून बघू नका अशी टीका शरद पवारांनी मोदींवर केली। उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। राष्ट्रवादी म्हणजे शेण खाणाऱ्यांची औलाद असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। परभणीतील प्रचार सभेत ते बोलत होते। दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीत घोटाळेबाज आणि दरोडेखोर नेते भरलेले असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला। इथल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मोदींनी सगळ्यात जास्त बेरोजगारी देशात निर्माण करून अनिल अंबानींची चौकीदारी केली अशी टीका त्यांनी केली आहे। आणि यावेळी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरत 2019 मध्ये कायदा करून कुठल्याही शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकणार नाही असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलंय।